कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक 4 मधील बाजारतळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार गवळी रंजना रमे नरोडे हनुमंत पांडुरंग यांच्या प्रचारार्थ सभेचे अध्यक्ष विनायकराव बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली। आज आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की आपण घडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2 तारखेला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि त्या मतदान रूपाने तुमच्या आशीर्वाद रूपाने घड्याळासमोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना विजय करायचं या विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपण आज ही कॉर्नर मीटिंग आयोजित केलेली आहे। प्रामुख्याने सांगावं वाटतं मी या गावठाण भागासंदर्भात बोलणार। या भागातील कामं करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी 2007-2011 कालखंडामध्ये मला नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। ती तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे दादा ज्यावेळेस मी 2006 ला या ठिकाणी नगरसेवक म्हणून या प्रभागाचं नेतृत्व केलं, मनामध्ये एकच जिद्द होती का या भागाचा विकास, या भागातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी ज्यावेळेस मी नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस आपल्या सर्वांना माहित आहे माझ्या अनेक माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत। ज्या भागामध्ये मी नगरसेवक होण्यापूर्वी ज्या अनेक नगरसेवक त्या भागातून होऊन गेले त्या भागाचा कधी विकास झालेला नाही। त्या झोपडपट्टीचा भाग असेल, रेव्हेन्यू कॉलनी असेल, सांजेस हॉटेल पाठीमागचा भाग असेल, या तुळजाभवानी माता समोरील मंदिराचा परिसर असेल, प्रामुख्याने या भागाचा विकास करण्याचा सातत्याने मी या ठिकाणी प्रयत्न केला। 2008 ला माननीय आमदार माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब होते। या गावठाण भागामध्ये या परिसरामध्ये हा भाग गावठाण भागात सुशोभीकरण झाला पाहिजे, या भागाचं मार्केट वाढलं पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने मदत केली। दादा हे समोरचं जे कॉम्प्लेक्स आहे 2008-9 ला या ठिकाणी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी झालं। आज त्या ठिकाणी मार्केट आपण या ठिकाणी सर्वजण बघता त्या भागातील माझे सर्व मतदार बंधू भगिनींना माहित आहे आज त्या ठिकाणी 10, 15, 20 गाळे चालू झाले, त्या भागाचा थोडासा विकास झाला। 2006-2011 च्या कालखंडानंतर प्रामुख्याने या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी आली नाही। आपल्या सर्वांसमोर आहे त्यानंतर 2011 च्या कालखंडानंतर आज आपण 2025 ला या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो, त्या भागाचा विकास आपल्याला माहित आहे। मला प्रामुख्याने सांगावं की ज्यावेळेस आमदार साहेब त्या ठिकाणी आमदार नव्हते, त्या भागाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, त्या भागात या नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं, त्यांनी मला या भागातील नगरसेवकांनी काम दाखवायचं की या माझ्या कालखंडामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी या भागामध्ये काम करत असताना आम्ही या भागासाठी या कालेमाळा किंवा परिसरात असेल गावठाणच्या त्याच्यासाठी काम केलं। आपण बघतो काम करणारे नगरसेवक या ठिकाणी निवडून द्या। आपल्या सर्वांना माहित आहे या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक संकट या ठिकाणी आपल्यावरती आले, कारण की मागील काळामध्ये आपण बघितलं की दादांनी निधी आणायचा, 28 कामं मंजूर करायचे, शेकडो कोटी रुपये आणायचे आणि विरोधकाची सत्ता तिथं असल्यावर, विरोधकाचे नगरसेवक असल्यावर ते नामंजूर करायचे। असं महापाप आपण या कोपरगावच्या माजी नगरसेवकाकडून आपण बघितलेलं आहे। समोरच्या विरोधी पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांना कामच होऊन द्यायचं नाही, एकच त्यांचा ध्यास आहे फक्त विरोध विरोध आणि विरोध, चांगल्या कामाला फक्त विरोध करायचा। 2019 पासून दादांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे हे आपल्या सगळ्या जनतेला अवगत आहे। पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, आता दादांनी या आमच्यासारख्या तरुणांकरता कोपरगाव शहरामध्ये 4 कॉम्प्लेक्स मंजूर करून आणलेले आहेत। बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा हा दादांचा एक त्यामागे उद्दिष्ट आहे। त्याचे एक प्राथमिक स्वरूपात म्हणून दादांनी याच जागेवर
₹1 कोटी मंजूर करून आणलेले आहेत. त्याचं उद्घाटन 15 दिवसापूर्वी या झाडाच्या इथं झालेलं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ते काम चालू होणार आहे. 4 फेज मध्ये ते काम होणार आहे. 1-1 कोटीचे असे 2-4 टप्पे दादांनी 2 मजलीचा प्रस्ताव दादांनी मंजूर करून आणलेला आहे. एवढा दूरदृष्टीचा नेता जर आपल्याला लाभलेला आहे तर आपण सर्वांनी त्या नेत्याच्या विचाराला जे उमेदवार दिलेले आहेत त्याची आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे अशी रास्त मागणी मी तुमच्या समोर करतो. आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सन्माननीय काकाजी कोयटे, माझ्या सहकारी सो रंजनाताई गवळी व मी स्वतः उमेदवार हनुमंत उर्फ मनोज पांडुरंग नरोडे आपणास विनंती करतो, घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावे अशी मी आपणास विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो.